एखाद्या व्यक्तीने आयुष्याची सगळी पुंजी लावून काबाड कष्ट करून समजा 50 लाखांची जमीन खरेदी करावी आणि एका क्षुल्लक चुकीमुळे केवळ कागदपत्रांवरील एका छोट्याशा नोंदीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुसऱ्याच दिवशी शासनाने ती जमीन थेट काढून घ्यावी. होय, आणि हे खूप भयानक वास्तव आहे. अगदी. हे ऐकायला एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल, पण हा वास्तवात दररोज घडणारा आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणारा कायदेशीर प्रकार आहे. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आजची ही चर्चा खरोखरच प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. नक्कीच. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 7/12 उतार्यावरील एका छोट्याशा शब्दाकडे केलेले दुर्लक्ष एखाद्याला रस्त्यावर कसे आणू शकते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी भविष्यात मोठी आर्थिक हानी टाळण्यासाठी नक्की कामी येईल. होय, कारण जमिनीचे व्यवहार हे केवळ पैशांचे नसून ते अनेक पिढ्यांचे सुरक्षितेचे असतात. अगदी खरे. चला तर मग कायद्याचं आणि सर्वांच्या फायद्याचं बोलूयात. आजची आपली ही संपूर्ण चर्चा सर्वसामान्य शेतकरी आणि नव्याने जमीन खरेदी करू पाहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून आपण मांडणार आहोत. बरोबर. आता बघा, समाजात एक खूप मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. जेव्हा एखादा सामान्य माणूस जमीन घ्यायला जातो तेव्हा सर्वात आधी काय पाहिलं जातं? 7/12 उतार्यावर मालकाचं नाव काय आहे आणि ती जमीन किती एकर किंवा किती गुंठे आहे. बस, एवढंच पाहिलं जातं. हो, पैशांचा व्यवहार ठरतो आणि लोक मोकळे होतात. पण त्या 7/12 वर काही अटी किंवा ज्याला आपण कायद्याच्या भाषेत शर्ती म्हणतो, त्या लिहिल्या आहेत का, याकडे बहुतांश लोकांचं साफ दुर्लक्ष होतं. आणि हेच दुर्लक्ष पुढे जाऊन खूप महागात पडतं. कसं आहे ना, यामागचं मूळ कारण समजून घेण्यासाठी आपल्याला कायद्याच्या इतिहासात जावं लागेल. एक अत्यंत मूलभूत नियम आहे, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966. अच्छा. या महसूल कायद्याच्या कलम 29 नुसार एक अतिशय महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. कायद्याच्या नजरेत देशातील सर्व जमिनींची मूळ मालक ही राज्य सरकार असते. या कायदेशीर तत्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि आपल्याकडेही एमिनंट डोमेन असं म्हणतात. एक सेकंड थांबा. म्हणजे हे जमिनीची मालकी म्हणजे एखादा मोबाईल फोन किंवा गाडी कायमस्वरूपी विकत घेण्यासारखं नसून ती एका सबस्क्रिप्शनसारखी आहे का? अगदी तसंच. म्हणजे मूळ मालक शासन ही एक सिस्टम आहे आणि नागरिक त्या सिस्टमचे फक्त सदस्य आहेत. हे अगदी अचूक उदाहरण दिलंत. याचा अगदी गावरान आणि सोपा अर्थ असा की जमिनीचा मूळ आणि सर्वोच्च मालक शासनच आहे. बरोबर. आपण नागरिक फक्त ती जमीन कसण्यासाठी किंवा वापरण्यासाठी शासनाकडून अधिकृतरित्या घेतलेली असते. या वापरण्याला कायद्याच्या भाषेत भोगवटा असं म्हणतात. भोगवटा. आता सामान्य शेतकऱ्याला किंवा एखादा प्लॉट खरेदी करणाऱ्याला याचा व्यवहारात काय फरक पडतो? तर फरक हा पडतो की कोणीही केवळ कागदावरचा मालक असतो, पण शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या आणि अटींच्या चौकटीतच ती जमीन वापरावी लागते. म्हणजे अटी मोडल्या तर नुकसान अटळ आहे. नक्कीच. आपण ठरवलेल्या सबस्क्रिप्शनच्या अटी मोडल्या तर कंपनी जशी सेवा खंडित करते तशीच शासन जमीन काढून घेऊ शकतं. याच महसूल कायद्याचा कलम 29 नुसार जमिनीचे धारणकर्ते 3 मुख्य वर्गात विभागले आहेत. अच्छा. कोणते 3 वर्ग? भोगवटादार वर्ग 1, भोगवटादार वर्ग 2 आणि सरकारी पट्टेदार. हे भोगवटादार वर्ग 1 म्हणजे नेमकं काय असतं, ज्याला गाव पातळीवर अनेकदा जुनी शर्त असं म्हटलं जातं? होय, 7/12 उतार्याच्या वरच्या बाजूला जर भोगवटादार वर्ग 1 किंवा जुनी शर्त अशी स्पष्ट नोंद असेल तर ती जमीन पूर्णपणे मालकी हक्काची आणि निर्बंध मुक्त असते. म्हणजे त्यावर कोणतीही बंधने नसतात? अजिबात नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर या जमिनीचा मालक ती जमीन कोणालाही विकू शकतो, कोणालाही बक्षीसपत्र करून देऊ शकतो, बँकेत गहाण ठेवून कर्ज काढू शकतो. अच्छा. किंवा आपल्या मुलांमध्ये तिचे कायदेशीर वाटप करू शकतो. यासाठी कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याची म्हणजे अगदी तहसीलदार, प्रांताधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा पूर्वपरवानगी घेण्याची अजिबात गरज नसते. बापरे, म्हणजे ही खूपच सुरक्षित जमीन झाली. होय. सामान्य माणसासाठी किंवा नव्याने गुंतवणूक करणाऱ्या खरेदीदारासाठी ही सर्वात सुरक्षित आणि निर्धोक जमीन मानली जाते. म्हणजे वर्ग 1 ची जमीन घेणं एकदम सुरक्षित आहे. तिथे कोणताही अडथळा नाही. पण खरा गोंधळ आणि फसवणुकीचा प्रकार सुरू होतो तो दुसऱ्या प्रकारात. मला आता नवीन शर्त म्हणजेच भोगवटादार वर्ग 2 याविषयी सविस्तर जाणून घ्यायचंय.
हे नक्की काय प्रकरण आहे? हाच तो टप्पा आहे जिथे अनेकांची मोठी फसवणूक होते. भोगवटादार वर्ग 2 म्हणजेच नवीन शर्त. या वर्गातील जमिनींवर शासनाने काही विशेष शर्ती किंवा कडक अटी घातलेल्या असतात. आधी समजून घेऊ. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात समाजात मोठी आर्थिक विषमता होती. शासनाने गरीब, भूमिहीन शेतकरी, मागासवर्गीय किंवा देशासाठी विशेष सेवा दिलेल्या व्यक्तींच्या उदरनिर्वाहासाठी या जमिनी मोफत किंवा अगदी नाममात्र दरात दिलेल्या असतात. अच्छा, म्हणजे मदतीच्या हेतूने दिलेल्या जमिनी. बरोबर. या जमिनी उद्या उठून कोणत्याही बिल्डरने, सावकाराने किंवा धनदांडग्यांनी पैशांचा आमिष दाखवून कवडीमोल भावाने पुन्हा बळकावू नयेत आणि तो गरीब शेतकरी पुन्हा भूमिहीन होऊ नये म्हणून यावर हस्तांतरणाची बंदी घातलेली असते. हे खूपच तर्कशुद्ध आहे. म्हणजे मूळ उद्देश हा त्या गरीब व्यक्तीचं संरक्षण करणे हाच आहे. पण मग असा प्रश्न पडतो की ही जमीन अजिबातच विकता येत नाही का? तसे नाही, ती जमीन विकता येते, पण त्याला एक अत्यंत कडक कायदेशीर प्रक्रिया आहे. यात सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक कायदा येतो तो म्हणजे मुंबई कुळवैवाड आणि शेतजमीन कायदा 1948. कुळ कायदा. हो. या कुळ कायद्याच्या कलम 43 मध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की कुळाला मिळालेली जमीन शासनाच्या म्हणजेच थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय विकता येत नाही. म्हणजे परस्पर व्यवहार चालत नाही? अजिबात नाही. 1948च्या काळात कसेल त्याची जमीन ह्या धोरणानुसार जे कुळ प्रत्यक्षात दुसऱ्याची जमीन कसत होते त्यांना शासनाने मालकी हक्क मिळवून दिला. बरोबर. पण ती जमीन जर आज विकायची असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांची लेखी परवानगी घ्यावी लागते आणि शासनाला नजराणा भरावा लागतो. मला हा नजराणा थोडा अधिक समजून घ्यायचा आहे. म्हणजे हा नजराणा एक प्रकारचा एक्झिट टॅक्स आहे का? शासनाने मूळ मालकाला जमीन अत्यंत कमी पैशात दिली आणि आता तो ती जमीन कोट्यवधी रुपयांना बिल्डरला विकून नफा कमवत असेल तर शासनाला त्यातला आपला वाटा हवा असतो, असाच याचा अर्थ होतो ना? हे अगदी योग्य विश्लेषण आहे. नजराणा भरणे म्हणजेच शासनाला प्रीमियम देणे. तो एक प्रकारचा अनर्जित उत्पन्नाचा वाटा असतो. शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशांनुसार आजच्या रेडी रेकनरच्या दरानुसार किंवा चालू बाजार मूल्य दरानुसार ठराविक टक्के रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा करावी लागते. म्हणजे सामान्य माणसाला याचा थेट फटका बसतो? होय. याचा सर्वसामान्य शेतकऱ्याला किंवा खरेदीदाराला असा थेट फरक पडतो की जोपर्यंत हा नजराणा शासनाकडे भरला जात नाही आणि जिल्हाधिकाऱ्यांची रीतसर अंतिम परवानगी हातात येत नाही तोपर्यंत केलेला कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार कायदेशीर मानला जात नाही. हे खूपच महत्त्वाचे आहे. आणि या व्यतिरिक्त अजून कोणत्या प्रकारच्या शर्ती असतात? कारण अनेकदा वाचनात येते की आदिवासी बांधवांच्या जमिनींचे नियम तर अधिकच गुंतागुंतीचे आणि कडक असतात. होय, ते अत्यंत कडक आहेत आणि त्यामागेही शोषणाचा एक मोठा इतिहास आहे. आदिवासी भागांमध्ये पूर्वी सावकारांकडून जमिनी बळकावण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर झाले. ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 36 आणि कलम 36A अस्तित्वात आहे. या कलमांची तरतूद काय सांगते? या कायद्याची तरतूद अशी आहे की एका आदिवासी व्यक्तीची जमीन दुसऱ्या आदिवासी व्यक्तीला विकताना निर्बंध थोडे कमी आहेत, पण आदिवासी व्यक्तीची जमीन एखाद्या बिगर आदिवासी व्यक्तीला घेण्यावर अत्यंत कडक कायदेशीर निर्बंध आहेत. म्हणजे पूर्णपणे मनाई आहे? जवळपास तसंच. याचा सोपा अर्थ असा की आदिवासी बांधवांचे आर्थिक आणि सामाजिक शोषण कायमचे थांबावे म्हणून हा कायदा ढाल बनून उभा आहे. यावर 2 क्विक फॅक्ट्स नक्की लक्षात ठेवा. सांगा ना. पहिली गोष्ट, बिगर आदिवासी व्यक्तीला अशी जमीन विकत घेणे जवळजवळ अशक्यच असते. आणि दुसरी गोष्ट, अशी जमीन घ्यायचीच असेल तर त्यासाठी थेट जिल्हाधिकारी आणि काही प्रकरणात तर राज्य शासनाची म्हणजेच थेट महसूल मंत्रालयाची पूर्व परवानगी लागते. बापरे, थेट मंत्रालयाची परवानगी? हो. आणि ही परवानगी केवळ अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक कारणासाठीच किंवा विशिष्ट औद्योगिक कारणासाठीच मिळते. सामान्य शेती करण्यासाठी किंवा प्लॉट पाडण्यासाठी ती अजिबात मिळत नाही. हे ऐकल्यावर लक्षात येतं की अशा जमिनींच्या व्यवहारात पडणे म्हणजे मोठे कायदेशीर आव्हान उभे करणे आहे. तरीही अनेक लोक माहिती अभावी किंवा चुकीच्या सल्ल्यामुळे असे धाडस करतात. अगदी बरोबर. आणि ह्यात अजून एका महत्त्वाच्या कायद्याची भर पडते. महाराष्ट्र शेतजमीन कमाल जमीन धारणा कायदा 1961. ज्याला आपण सीलिंगचा कायदा म्हणतो तोच का? होय, तोच. याच्या कलम 29 मध्ये अशी तरतूद आहे की सीलिंगच्या जमिनी म्हणजे अतिरिक्त जमिनी शासनाने मोठ्या जमीनदारांकडून काढून घेऊन भूमिहीनांना वाटल्या.
या कायद्याच्या कलम 29 नुसार शासनाच्या परवानगीशिवाय ही जमीन विकता येत नाही किंवा हस्तांतरित करता येत नाही. अच्छा. कारण उद्देश हाच आहे की त्या भूमिहीनाने ती जमीन स्वतः कसून उदरनिर्वाह करावा, ती विकून पुन्हा पूर्वीसारखे भूमिहीन होऊ नये. अशाच भुंताभुंतीच्या कायदेशीर त्रुटींमुळे अनेकांचे आयुष्यभराचे संसार उद्ध्वस्त होतात. हे टाळण्यासाठीच महसूलशाहीच्या माध्यमातून अशी कायदेशीर साक्षरता वाढवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. खूप चांगला उपक्रम आहे हा. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हो, लोकांपर्यंत ही माहिती योग्य स्वरूपात पोहोचणे ही काळाची गरज आहे. आता आपण एका खूप मोठ्या गैरसमजाकडे वळूया. अनेकदा गाव पातळीवर किंवा शहरातही लोक एकमेकांना चुकीचा सल्ला देतात. ते म्हणतात की अरे काही होत नाही, एजंटला थोडे पैसे दिले की तहसील कार्यालयातून सेटिंग करून नवीन शर्त सहज काढता येते. हे खूप ऐकायला मिळतं. हो, किंवा आपण आता साध्या नोटरीवर व्यवहार करून घेऊ, इसार पावती करू, कोणाला काही समजणार आहे, पैसे दिले की विषय संपतो. हा जो भयंकर प्रकार आहे, यावर कायद्याचं नक्की काय म्हणणं आहे? हा समाजात चालणारा अत्यंत भांबलीर आणि भयानक प्रकार आहे. कायद्याच्या भाषेत याला शर्तभंग म्हणतात. शर्तभंग? हो, म्हणजेच शासनाने घातलेल्या अटींचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणे. जेव्हा शासनाच्या किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय वर्ग 2च्या जमिनीची खरेदी विक्री केली जाते, साधी नोटरी केली जाते, नोंदणीकृत इसार पावती केली जाते अच्छा. किंवा थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ओळख वापरून खरेदी खत करून घेतले जाते, तेव्हा तो थेट शर्तभंग ठरतो. म्हणजे नोटरी किंवा इसार पावतीला अशा प्रकरणात कोणताही कायदेशीर आधार नाही? अजिबात नाही. याचे परिणाम अत्यंत भयंकर असतात. पहिली गोष्ट, शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय केलेले हे खरेदी खत कायद्याच्या नजरेत शून्य असते. शून्य? हो, शून्य. म्हणजेच नल अँड वॉइड. त्या स्टॅम्प पेपरला किंवा कागदाला कायद्याच्या दरबारात काहीही किंमत नसते. खरेदीदाराला त्या जमिनीची कायदेशीर मालकी मिळतच नाही. आणि दुसरी सर्वात भयानक गोष्ट जी आपण सुरुवातीला बोललो, ती म्हणजे जमीन सरकार जमा होणे. सरकार जमा म्हणजे खरेदीदाराने दिलेले पैसेही गेले आणि जमिनीही गेली. हो, दोन्हीही गेले. शर्तभंग झाल्याचे जेव्हा तलाठी, मंडळ अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या निदर्शनास येते, तेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार तहसीलदारांना ती जमीन काढून घेण्याचा, म्हणजेच ती थेट सरकार जमा करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. बापरे. सामान्य खरेदीदाराला याचा सर्वात मोठा आणि थेट फटका बसतो. कारण एका झटक्यात खरेदीदाराचे आयुष्यभराचे साठवलेले लाखो रुपये बुडतात, मूळ मालक पैसे परत करत नाहीत आणि हातातून जमीनही कायमची शासनाकडे निघून जाते. हे खूपच विदारक आहे. अनेकदा लोक एजंटच्या भूलथापांना बळी पडून अशा आगीची खेळतात. पण समजा एखाद्याने कायदेशीर आणि सुरक्षित मार्गाने जाण्याचं ठरवलं. ही नवीन शर्तीची जमीन कायदेशीर मार्गाने वर्ग 1 मध्ये करायची असेल तर त्याची नेमकी प्रक्रिया काय आहे? त्यासाठी कायदेशीर आणि अतिशय स्पष्ट मार्ग उपलब्ध आहे. मी एका चेकलिस्टच्या स्वरूपात टप्पे सांगते जे सर्वांनी नक्की लक्षात ठेवावेत. हो, सांगा. पहिला टप्पा म्हणजे संबंधित प्रांताधिकारी म्हणजेच SDO किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह रितसर अर्ज करणे. दुसरा टप्पा, शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार जमिनीच्या आजच्या रेडी रेकनर किंवा बाजारमूल्य दराची पडताळणी करून शासनाला भरायचा नजराणा निश्चित करणे. हा नजराणा 50% किंवा 75% असू शकतो. बरोबर. तिसरा टप्पा, शासनाच्या तिजोरीत चलन स्वरूपात हा नजराणा रितसर भरणे. चौथा टप्पा, पैसे भरल्यानंतर अधिकाऱ्यांकडून अधिकृत आदेश पारित करून घेणे. आणि शेवटचा टप्पा? आणि पाचवा टप्पा म्हणजे त्या आदेशानुसार तलाठ्याकडे जाऊन 7/12 उतार्यावरून नवीन शर्त असा शेरा रितसर कमी करणे. जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हाच ती जमीन खऱ्या अर्थाने वर्ग 1 होते आणि त्यानंतरच तिचा खरेदी विक्रीचा व्यवहार करावा. सोप्या भाषेत सांगायचं तर चोरट्या मार्गाने नुकसान करून घेण्यापेक्षा शासनाला जो नजराणा आहे तो कायदेशीररित्या भरणं कधीही शहाणपणाचं ठरतं. नक्कीच हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. आता आपण या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेच्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. आजच्या या चर्चेचा आपण थोडक्यात गोषवारा घेऊया. आपण पाहिलं की 7/12 पाहताना केवळ मालकाचं नाव पाहणे पुरेसे नाही. उतार्याच्या वरच्या बाजूला भोगवटादार वर्ग काय लिहिलं आहे हे तपासणे अत्यंत महत्त्वाचं आहे. होय. तसेच उतार्याच्या खालील बाजूला असलेल्या इतर हक्क रकान्यातील नोंदीसुद्धा पाहणे आवश्यक आहे.
या इतर हक्क रकान्यातूनही काही धोके उद्भवू शकतात का? होय, तो रकाना अत्यंत महत्वाचा असतो. इतर हक्क रकान्यात अनेकदा महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन कायदा 1999ची नोंद असते. जेव्हा धरण किंवा प्रकल्पांसाठी शासनाकडून जमीन घेतली जाते तेव्हा पर्यायी जमीन दिली जाते. अच्छा, म्हणजे पुनर्वसनाची जमीन. बरोबर. या जमिनींवर ठराविक वर्षांसाठी विक्री बंदी असते. ती मुदत संपण्याआधी जमीन विकायची असल्यास पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि नजराणा भरणे अनिवार्य असते. तसेच काही देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी असतात. या देवस्थानच्या जमिनींबद्दल काय विशेष नियम आहेत? देवस्थान इनाम जमिनीवर मालक म्हणून एखाद्या व्यक्तीचे नाव नसून थेट देवाचे किंवा ट्रस्टचे नाव असते. जे वहिवटदार असतात ते फक्त उत्पन्न घेऊ शकतात. म्हणजे ते मालक नसतात? अजिबात नाही. कोणताही पुजारी किंवा वहिवटदार ती जमीन स्वतःच्या मालकीची म्हणून विकू शकत नाही. ती विकायची असल्यास थेट धर्मादाय आयुक्त आणि राज्य शासनाची विशेष परवानगी लागते, जी मिळणे अत्यंत कठीण असते. मग हे सर्व धोके टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी? एखाद्या जमिनीचा हा लपलेला इतिहास कसा शोधून काढावा? सर्वात महत्त्वाचं तंत्र म्हणजे जमिनीचा फक्त आजचा सातबारा न पाहता मागील किमान 30 वर्षांचे फेरफार उतारे, ज्याला आपण गाव नमुना 6 म्हणतो, ते नक्की काढा आणि तपासा. फेरफार उतारे? हो, हे फेरफार उतारे म्हणजे जमिनीच्या इतिहासाचे DNA असतात. यावरून ती जमीन मूळ मालकाला कशी मिळाली, कोणत्या कायद्याने मिळाली, याचा पूर्ण इतिहास समजतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणताही व्यवहार करण्यापूर्वी जमिनीचे मूळ कागदपत्र एखाद्या अनुभवी महसूल वकिलाला दाखवून त्यांचा अधिकृत सर्च रिपोर्ट नक्की घ्यावा. हा खरोखरच अत्यंत मोलाचा सल्ला आहे. कारण महसूल कायद्याच्या परिभाषेत मला कायदा माहीत नव्हता हा कधीही बचाव होऊ शकत नाही. शर्ती या केवळ शाईचे शब्द नसून ते अत्यंत कडक कायदे आहेत. आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की कायद्याचे अज्ञान हे किती महागात पडू शकते. आजची ही सखोल कायदेशीर चर्चा सर्वांना कशी वाटली हे नक्की सांगा. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा. हो, आणि तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये विचारा. पुढील व्हिडिओसाठी आपण कोणता विषय घ्यावा यावर आपल्या अमूल्य सूचना कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तसेच रोजच्या रोज कायदेशीर अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होण्याचं आमंत्रण सर्वांना दिलं जात आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सर्वांनी नक्की जॉईन करा. आणि हो, सर्वात महत्त्वाची विनंती, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. अगदी बरोबर. जशी आपण सुरुवातीलाच पाहिली होती ती शर्तींची गुंतागुंत, आज ती आपण पूर्णपणे सोडवली आहे. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.